तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी स्कॉलर सिरीज या आपल्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण पाहणार आहोत 11 मार्च 2026 रोजी तुमचा जो आजचा विज्ञान भाग 1चा पेपर होता त्याचे उत्तर। तर हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा आणि पेपर चेक करून झाल्यानंतर तुम्हाला विज्ञान भाग 1 मध्ये नेमकं किती मार्क्स मिळतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा। काल मी जो IMP क्वेश्चनचा व्हिडिओ टाकला होता तो व्हिडिओ ज्या विद्यार्थ्यांनी पाहिला असेल त्यांना आजचा पेपर हा अतिशय सोपा गेलेला असणार आहे। तर बघा, सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तुम्हाला पहिला प्रश्न होता दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय क्रमांक लिहा। तर त्यातला पहिला प्रश्न होता की वस्तूचा पृथ्वीवरील मुक्तिवेग किती असतो। त्याचं उत्तर होतं तुमचं ऑप्शन नंबर सी म्हणजेच क। त्यानंतर पुढचा प्रश्न होता आधुनिक आवर्त सारणीत अधातू डॅश डॅश खंडात आहे। तर त्याचं उत्तर होतं तुमचं ऑप्शन नंबर बी म्हणजेच ब आणि त्याचं उत्तर होतं तुमचं पी। त्यानंतर तिसरा प्रश्न होता एका तारेचा रोध 100 आहे तर त्या तारेतून एक विद्युतधारा 10 सेकंद प्रवाहित केल्यास निर्माण झालेली उष्णता तर ती असणार होती तुमची 1000 जूल। त्यानंतर पुढचा प्रश्न होता की हिऱ्याचा अपवर्तनांक डॅश डॅश आहे तर त्याचं उत्तर होतं 2.42। हा प्रश्न आपण काल घेतला होता आणि त्यामधूनच तुम्हाला हा प्रश्न विचारला गेलाय। त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता निरोगी मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर किती आहे। तर ते होतं तुमचं 25 सेंटीमीटर। काल मी तुम्हाला डोळ्याची जी आकृती होती त्याविषयी तुम्हाला अभ्यास करायला सांगितलं होता आणि त्यामधूनच तुम्हाला हा क्वेश्चन विचारलेला आहे। त्यानंतर प्रश्न ब होता खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। गटात न बसणारा घटक तुम्हाला या ठिकाणी ओळखायचा होता। तर ऑप्शन दिले होते अन्न शिजणे, फळ परिपक्व होणे, दुधाचे दह्यात रूपांतर होणे आणि बर्फाचे पाण्यात रूपांतर होणे। तर यापैकीच्या सुरुवातीच्या या क्रिया आहेत त्या आहेत नैसर्गिक क्रिया, परंतु पाण्याचे बर्फात रूपांतर होणे ही मात्र भौतिक क्रिया असल्यामुळं तुमचं हे गटात न बसणारं पद होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहिला सहसंबंध विचारात घेऊन दुसरा सहसंबंध पूर्ण करा। तर वस्तुमान आपण किलोग्रॅममध्ये मोजतो तसंच वजन आपण न्यूटन म्हणजेच एन मध्ये मोजत असतो, त्यामुळे तुमचं उत्तर होतं न्यूटन। त्यानंतर पुढचा प्रश्न होता खालील विधान चुकीबरोबर ते सांगा। पाण्याचे आकारमान 4 अंश सेल्सिअसला सर्वात जास्त असते तर हे उत्तर मात्र तुमचं चुकीचं होतं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता जोड्या जुळवा। तर या ठिकाणी तुम्हाला अ गटामध्ये विचारलं होतं थर्मामीटर। तर थर्मामीटरचा वापर आपण कशासाठी करतो तर आपण तो तापमान मोजण्यासाठी करतो, म्हणून तुमचं उत्तर असणार होतं ऑप्शन नंबर ब। त्यानंतर पुढचा प्रश्न होता प्रकाशाच्या अपस्करणात जांभळ्या किरणांची तरंग लांबी किती असते। तर त्याचं उत्तर होतं 400 nm ते 450 nm। त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता शास्त्रीय कारणे लिहा आणि कोणतेही तुम्हाला या ठिकाणी 2 कारणे लिहायचे होते। तर पहिला प्रश्न होता ध्रुवीय प्रदेशाच्या अभ्यासासाठी भूस्थिर उपग्रह उपयोगी पडत नाहीत कारण विषुववृत्तीय पातळीत पृथ्वीभोवती फिरताना एकाच ठिकाणी ते स्थिर असतात। काल मी तुम्हाला एक क्वेश्चन सांगितले होते आणि त्यामधूनच तुम्हाला हे 2 क्वेश्चन विचारलेले आहेत। तर बघा, वनस्पतीजन्य तेलापासून वनस्पती तूप बनविताना निकेल हा उत्प्रेरक वापरतात, हे सुद्धा मी तुम्हाला काल सांगितलं होतं। ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना याचं उत्तर 100% लिहिता आलं असेल। त्यानंतर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणतेही 3 प्रश्न सोडवा आणि त्यामध्ये तुम्हाला प्रश्न विचारला होता की संमिश्र म्हणजे काय आणि त्याची तुम्हाला 2 उदाहरणं लिहायची होती। तर संमिश्र म्हणजे काय असतं 2 किंवा अधिक धातू किंवा एक धातू किंवा अधातू यांच्या मिश्रणाने तयार झालेला नवीन पदार्थ आणि त्याचं उदाहरण तुम्ही पितळ किंवा स्टेनलेस स्टील सुद्धा लिहू शकला असता। त्याचबरोबर मी तुम्हाला काल सांगितलं होतं की फरक स्पष्ट करामध्ये नेमकं कोणते प्रश्न येऊ शकतात। तर त्यापैकी मी तुम्हाला ऑक्सिडीकरण आणि क्षपन हे सुद्धा सांगितलं होतं आणि तोच तुम्हाला या ठिकाणी प्रश्न आलेला आहे। त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता बेन्झीनची रेणूसूत्र लिहा व रचनासूत्र काढा। तर बघा, या ठिकाणी बेन्झीनचं रेणूसूत्र होतं C6 आणि H6। त्याचबरोबर हा पुढचा प्रश्न होता त्याचं तुम्हाला किती विद्युत शक्ती असली पाहिजे ते काढायचं होतं। तर त्याचं उत्तर होतं 99 वॅट आणि किती युनिट वीज खर्च होईल ते काढायचं होतं। त्याचं उत्तर होतं 0.99 युनिट। जर तुम्ही हा प्रश्न व्यवस्थित सॉल्व्ह केला तर तुम्हाला याचं उत्तर नक्कीच हे मिळून जाईल। त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता इंद्रधनुष्य हे प्रकाशाचे अपवर्तन आणि आंतरिक परिवर्तन हे 3ही नैसर्गिक घटनांचे एकत्रीकरण आहे, हे विधान स्पष्ट करा। हा सुद्धा प्रश्न मी तुम्हाला काल सांगितला होता। इंद्रधनुष्याबद्दल तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि तसाच सेम प्रश्न तुम्हाला आज विचारला होता। त्याचबरोबर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणतेही 5 प्रश्न तुम्हाला सोडवायचे होते। त्यातला प्रश्न होता पृथ्वीचे वस्तुमान तिचे आणि त्या वस्तुमानाचे 4 पट असते तर ही किमी उंच कक्षेत फिरणाऱ्या उपग्रहाला पृथ्वीभोवती एक प्रदक्षिणा करण्यास किती कालावधी लागला असता। तर त्याचं उत्तर होतं तुम्हाला 12। त्याचबरोबर खालील आकृतीचे निरीक्षण करून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा। ही आकृती सुद्धा मी काल दाखवली होती। तुम्हाला विचारलं होतं की या आकृतीवर तुम्हाला 100% उद्याच्या वेळेस पेपरमध्ये प्रश्न येणार आहे आणि तीच आकृती या ठिकाणी आज आलेली होती आणि त्यावरील प्रश्न बघा। पहिला प्रश्न आहे मोठ्या
परीक्षा नळीत फसफसून येणारा वायू कोणता आहे? तर तो होता तुमचा CO2. त्यानंतर दुसरा प्रश्न होता चुन्याच्या निवडीत रंगात काय बदल होतो? तर काय होतं? दुधाळ रंगाची ती तयार होत असते. त्यानंतर तिसरा प्रश्न होता संबंधित रासायनिक समीकरण लिहा. तर त्याचं समीकरण हे अशा प्रकारे असणार होतं, जर तुम्ही ते लिहिलं असेल तर तुमचं उत्तर नक्कीच बरोबर असेल. त्याचबरोबर मी तुम्हाला काल उतारे सुद्धा सांगितले होते आणि त्यापैकीच हा एक उतारा तुम्हाला आलेला आहे. त्यातला पहिला प्रश्न होता उष्णता स्थानांतर कोठून कोठे होते? तर उष्ण वस्तूपासून ते थंड वस्तूकडे होत असतं. त्यानंतर दुसरा प्रश्न होता त्यातला अशा स्थितीत आपणास उष्णतेच्या कोणत्या तत्वाचा बोध होतो? तर त्याचं उत्तर होतं उष्णतेचे परिवर्तनाचा. त्यानंतर तिसरा प्रश्न होता ते तत्व थोडक्यात कसे सांगता येईल? तर बघा या ठिकाणी मी त्याचं उत्तर लिहून दाखवलेलं आहे. उष्ण वस्तूने गमावलेली उष्णता बरोबर थंड वस्तूने ग्रहण केलेली उष्णता. त्याचबरोबर तुम्हाला खाली एक बॉक्स दिला होता, त्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे उत्तर हे भरायचे होते. येणे बरोबर 2, इथं पण 2 होतं. त्यानंतर इथं 6, 5, 4, 2 आणि 1, 1. त्यानंतर पुढचा प्रश्न होता दिलेल्या वर्णनावरून मूलद्रव्यांची नावे लिहा. तर बघा पहिला काय होता दुसऱ्या व तिसऱ्या आवर्तीमधील धातुसदृश. तर मी तुम्हाला काल आवर्ती सारणी म्हणजेच पिरियॉडिक टेबलचा अभ्यास करायला सांगितलं होतं, नाहीतर तुम्हाला ते पाठच करून ठेवायला सांगितलं होतं, कारण दरवर्षी त्यावरती प्रश्न हा विचारला जातो. तर बघा त्यापैकी तुम्हाला हा प्रश्न विचारलेला होता, त्याचं उत्तर मी तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवलेलं आहे. तिसऱ्या आवर्तीमधील अधातू PS, Cl आणि Ar. त्यानंतर संयुजा 4 असलेली 2 मूलद्रव्ये, त्याचं सुद्धा उत्तर तुम्हाला या ठिकाणी लिहून दाखवले. त्यानंतर पुढचा तुम्हाला तक्ता पूर्ण करायचा होता, त्या ठिकाणी तुम्हाला ज्या किमती टाकायच्या होत्या त्या होत्या अशा या प्रकारच्या, या ठिकाणी 2, या ठिकाणी 2, 3, 3 आणि 1, 1. त्यानंतर पुढचा प्रश्न होता मृगजळ म्हणजे काय? कोणत्या परिस्थितीत मृगजळ दिसते? तसेच अशाच प्रकारचे एक उदाहरण लिहा. तर तुम्ही त्या ठिकाणी कोणतंही एखादं मृगजळाचं उदाहरण लिहिलं असतं तरी सुद्धा तुमचं उत्तर बरोबर आलं असतं. त्यानंतर पुढचा प्रश्न होता खालीलपैकी कोणताही एक उपप्रश्न तुम्हाला सोडवायचा होता. तर बघा या ठिकाणी याचं उत्तर मी तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे. तुम्ही जर हा प्रश्न पूर्ण सॉल्व्ह केला त्याचं उत्तर 0.25 म्हणजे 4D येतं. त्याचबरोबर बाकीचे प्रश्न सुद्धा अतिशय सोपे होते. जर तुम्ही सॉल्व्ह केले असतील तर नक्कीच तुम्हाला त्याचा फायदा झाला असेल. तर अशा प्रकारे होता तुमचा विज्ञान भाग 1चा पेपर. जर तुम्हाला आवडला असेल किंवा एखाद्या उत्तरामध्ये जर तुम्हाला काही आक्षेप वाटला तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून कळवू शकता. तसेच तुम्हाला किती मार्क्स मिळतील हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा. आणि उद्याच्या भाग 2च्या पेपरसाठी जे इम्पॉर्टंट पॉईंट्स म्हणजे जे क्वेश्चन असणार आहेत त्याविषयी मी आज व्हिडिओ बनवणार आहे. त्यामुळे चॅनलला सुद्धा आत्ताच सबस्क्राईब करून ठेवा.